जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार मित्रांनो. आधीच्या भागात आपण बघितले बाळ शिवाजीच्या येण्याने पूर्ण गड हरकून गेलेला होता. दिवस कसा जायचा हे कोणाला कळत सुद्धा नव्हते. बाळ शिवबाचे लाड पुरवले जात होते. बाळ शिवबा हळूहळू मोठे होऊ लागले होते. शहाजी राजांचे गडावर आगमन झाले. बाप लेकांची भेट झाली. सगळा गड आनंदाने न्हाऊन निघाला. 10-12 दिवसानंतर शहाजी राजांना खलिता आला आणि ते माघारी निघाले. आता बघूया पुढे. बाल शिवाजी वर्षाचा झाला. त्यावेळी मुलकात दुष्काळाने उग्र स्वरूप धारण केले होते. गावे ओस पडत होती. पोसायला अशक्य झालेली जनावरे सोडून दिल्यामुळे वैराण मुलुकातून ती जनावरे भटकताना दिसत होती. गावे सोडून चाललेल्या माणसांचे तांडे देशोधडीला लागत होते. धान्य ही संपत्ती बनली होती. सोन्याला कुत्रे विचारित नव्हते. जिकडे जावे तिकडे भुके कंगाल लोकांच्या झुंडी वाटा अडवून बसलेल्या असत. जीवाची आशा सोडून मृत्यूच्या तयारीने सज्ज झालेले ते जीव मुठभर धान्यासाठी हवे ते अत्याचार करावयास मागे पुढे पाहत नव्हते. सारा मुलूक असुरक्षित बनला होता. पक्ष्यांनी तर केव्हाच मुलूक सोडला होता. राहिली होती फक्त घारी आणि गिधडे. ती मात्र सदैव आकाशात घिरट्या घालताना नजरेला येत होती. साऱ्या प्रदेशात धष्टपुष्ट कोणी दिसत असतील तर ते तेवढेच. मेलेल्या प्राण्यांना आणि माणसांना तोटा नव्हता. याच दुष्काळाबरोबर शहाजहानची स्वारी दक्षिणेत थैमान घालीत होती. दुष्काळातून तग धरून राहिलेल्या उरल्या सुरल्या वस्त्या मोगलाईत स्वारीखाली बेचिराख होत होत्या. सारा मुलूक 2 वर्षात बेचिराख झाला. विश्वासरावांनी गडाचा कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. गडाचे दरवाजे सदैव बंद असत. आत येणाऱ्या माणसाची कसून चौकशी झाल्याखेरीज त्याला आत सोडले जात नव्हते. गडाची इतर टाकी केव्हाच कोरडी झाली नव्हती. गंगा जमुना अर्ध्या राहिल्या होत्या. पाण्याचा वापर कसोशीने होत होता. अंबारखाना आणि गंजीखाना जीव मोलाने राखला जात होता. शिवाजी 2 वर्षाचा झाला. त्याचा वाढदिवस गडाच्या थंडीत साजरा झाला. थंडी संपली. उन्हाळा आला. सारे पावसाची प्रतीक्षा करीत होते. मनातून देवाला नवस बोलत होते. एके दिवशी 2 प्रहरी पूर्वेला ढगाची कणात धरली होती. वारा मंदावता मंदावता थांबला. कणात आकाशात चढत होती. काळी भोर लख्खम वीज चमकली आणि मंद गडगडाट घुमला. बाळ शिवाजीसह सारे तटाकडे उभे राहून त्या ढगांकडे पाहत होते. एक चक्रीवादळ धुळीचा भोवरा खेळवीत माळवदातून निघून गेले. पूर्वेचा गार वारा सुटला. शिवाजीने विचारले, पाऊस आला? होय राजा, आलाच तो. पुन्हा वीज चमकली. आसमंत त्या आवाजात कडाडून गेले. शिवाजी आईला बिलगला. जिजाबाई शिवाजीला घेऊन आत गेल्या. पावसाचा पडदा आदब बजावीत पुढे येत होता. ताड ताड गारा पडू लागल्या. तटाखालचे सारे वाड्यात आश्रयाला धावले. गारा फुटून उडत होत्या. शिवाजी त्या वेचण्यासाठी सद्रेत धावत होता. गारांपाठोपाठ पाऊस कोसळायला लागला. सारी गटारे तुडुंब भरून वाहू लागली. सगळ्या वाड्याभर गळत्या झाल्या. पण त्याचे कुणाला दुःख नव्हते. मातीच्या वासाने सारे वातावरण धुंदावले होते. पाऊस थांबताच सारे वाड्याबाहेर पडले. एका पावसाने धरित्रीचे रूप पार बदलून टाकले होते. पूर्वेला इंद्रधनुष्य पडले होते. शिवाजीने तिकडे बोट दाखवले व तो म्हणाला, आई ते बघ. बाळ, ते इंद्रधनुष्य. शिवाजी पुटपुटला, पण काही जमले नाही. तो लाजला. वळवाचे पाऊस चांगले झालेले पाहताच एक दिवस जिजाबाई विश्वासरावांना म्हणाल्या, संकट टळलं. चालू चाली मनाजोगा पाऊस पडेल. असं दिसतं खरं,
पाऊस नव्हता तो पाऊस आला. आता कशात अडलं? राणीसाहेब, पाऊस पडला पण गाव ओस पडली. तिथं जमिनी कसणार कोण? कोण म्हणजे जे आहेत ते. जुन्नरची उरली निम्मी वस्ती गडावरच आहे. मग गड खाली करूया. हा काय? मुलूक सोडून गेलेली माणसं परत आपल्या घरी येईपर्यंत त्यांची जमीन घरदार यांचे तुम्हीच जबाबदार. आपण सगळे खाली जाऊ, तेवढी शेती पेरून घेऊ. साऱ्या गडावर उत्साह संचारला. शाही मेने गडाखाली उतरले. जुन्नरचा वाडा गजबजून गेला. गावाच्या घरावरून उगवलेले जागच्या जागी वाळलेले गवत पाहून जिजाबाईंचे डोळे पाण्याने भरून आले. जनावरं हाताशी होती तेवढी गोळा करण्यात आली. गडावरचा लोहार जो आजवर अस्सल हत्यारे तयार करीत होता तो नांगराचे फाळ बसवू लागला. सुतार शाळेत कुळव दिंडोरी तयार होऊ लागली आणि एके दिवशी सुमुहूर्तावर भूमिपूजन करून नांगरट सुरू झाली. उन्हावलेली माती फुलून जमिनीवर आली. पावसाच्या पाण्याने कुकडी नदी भरून गेली. हंगाम पाहून पेरण्या झाल्या. शिवारावर हिरवी कळा दिसू लागली. डोंगरचे रान गर्द पालवीने परत एकदा सजले. लेण्याद्रीतून आणि आजूबाजूच्या डोंगर कपारीतून दुधाचे प्रवाह झिरपू लागले. दुष्काळात परागंदा झालेली माणसे आशेने परत गावी येत होती. उभारलेल्या शिवाराने आनंदून कष्टात सामील होत होती. विश्वासराव वाड्याबाहेर पडले की हट्टाने शिवाजी त्यांच्याबरोबर असे. उन्हातून पावसातून तो विश्वासरावांच्या पुढे बसून घोड्यावरून फिरत असे. वाढती पिके कौतुकाने पाहत असे. जिजाबाई म्हणत, हा कुणबावा होणार वाटतं. मग त्यात काय बिघडलं? आमच्यासारखे मालक सगळ्यांनाच मिळतात, पण शेतकरी मालक मिळणं कठीण. जिजाबाई समाधानाने हसल्या. मुलूक जरा स्थिर झालेला पाहताच उमाबाई जायच्या निघाल्या. जिजाऊंना बरोबर चलण्याचा त्यांनी खूप आग्रह केला, पण जिजाबाई तयार झाल्या नाहीत. त्या म्हणाल्या, सासूबाई, मला काय इथं राहण्याची हौस आहे, पण स्वारींचं सांगणं झाल्याखेरीज मी कशी हलू? उमाबाई काही बोलल्या नाहीत. जिजाऊ शिवाजींना आशीर्वाद देऊन एके दिवशी त्या वेरूळला निघून गेल्या. वर्षभरात परत जिजाबाई गडावर आल्या. मोगलांची नोकरी सोडून शहाजीराजांनी निजामशाही उभी करण्याचा प्रयत्न केला. मोगलांनी दौलताबाद घेतले तरी शहाजीराजे हताश झाले नाहीत. त्यांनी नव्या शहाला माहुलीवर नेऊन ठेवले. विजापूरकर आणि मोगल एक झाले. या दोन प्रचंड शायांनी मुकाबला करणे इतके सोपे नव्हते. निजामशाहीचा अस्त झाला. शहाजीराजांनी स्वतः फौज उभारली आणि मोगलांशी सामना दिला. एका जहागीरदाराने नवा बंडावा उभारून मोगली सत्तेला तोंड देणारे असे उदाहरण विरळा. 2 वर्षात प्रबळ मोगली सत्तेने शहाजीराजांचा बंडावा मोडून काढला आणि नाईलाजाने शहाजीराजांनी विजापूरकरांची नोकरी पत्करली. यात 6 वर्षाचा काळ निघून गेला. 6 वर्षाच्या दीर्घ काळानंतर शहाजीराजांना स्वस्थता स्थैर्य प्राप्त झाले. या मधल्या काळात शिवाजी शिवनेरीवर मोठा होत होता. तटावरून रपेटी करत होता. लेण्याद्री आणि आजूबाजूचा मुलूक त्याच्या नजरेखालून जात होता. शास्त्रीबुवांनी त्याला अक्षराची ओळख करून दिली होती. 7 वर्षे गेली आणि विजापूरहून खलिता आला. खलित्याबरोबर घोडदळ होते, शाही मेने होते, काबाडीचे बैल होते. जिजाबाईंनी खलिता उघडला. शहाजीराजांना पुण्याची जहागीर मिळाली होती. त्यांचा अत्यंत विश्वासू, चौकस व शहाणा माणूस दादोजी कोंडदेव त्यांनी पाठविला होता. दादोजींच्या बरोबर पुण्याला हलवण्याची आज्ञा होती. जिजाबाईंनी दादोजींना बोलावणे पाठवले. दादोजींनी सदरेवर येऊन मुजरा केला.
वार्धक्याकडे नुकतेच झुकलेले गौरकांतीचे दादोजी उभे होते. मस्तकी पागोटे, अंगात अंगरका आणि पायी तलम धोतर होते. रुंद कपाळ आणि तीक्ष्ण नजर त्यांचा दरारा वाढवित होती. जिजाबाईंनी वाकून नमस्कार केला. शिवबांना त्या म्हणाल्या, राजे, दादोजींना मुजरा करा. शिवाजी राजांनी मुजरा केला. दादोजी म्हणाले, राणीसाहेब, आम्ही मुजरा करायचा, राजांनी नव्हे. इतरात आणि आपल्यात फरक आहे. आम्हाला का ते कळत नाही? आमची जबाबदारी उचलण्यासाठी इकडून ज्यांना पाठविण्यात आलं ते का कमी विश्वासाचे असतील? राणीसाहेब, केव्हा निघायचं? आपण म्हणाल तेव्हा. सध्या स्वारी कुठे आहे? राजे कर्नाटकाच्या मोहिमेत गुंतले आहेत. ते मोकळे असते तर तेच आले असते. शेवटी ज्यांनी आपली जहागीर जाळली त्यांच्याच पदरी नोकरी करायची पाळी आली ना. राणीसाहेब, राजकारण एक पदरी नसतं, ते अनेक पदरी असतं. राजकारण येणाऱ्या प्रसंगाबरोबर बदलत असतं. ज्या मुरार जगदेवानं पुन्हा जाळलं त्याच मुरार जगदेवाबरोबर राजानं एवढं सख्य वाढलं की नांगरगाववाला महाराज जगदेव यांची तुला शहाजीराजांच्या देखरेखीनं पार पडली. नांगरगावाचं तुळापूर झालं. राजकारणाचे परत डाव फिरले, फासे उलटे पडले आणि मुरार जगदेव आदिलशहाच्या अवकृपेला बळी पडला. त्याचा अत्यंत क्रूरतेने वध झाला. आणि स्वारी राजांचं आदिलशाहीत जेवढं वजन आहे तेवढं कुणाचंच नाही. राजांना 12,000ची मनसब आहे. राजा ही किताबत आहे. पुणे सुप्याची जहागीर त्यांच्याकडेच आहे. ऐश्वर्य संपन्न, अधिकार संपन्न राजे बंगळुरात सुखाने वास्तव्य करीत आहेत. आपल्या पराक्रमानं आज कर्नाटकात गाजवीत आहेत. 2 दिवसात जिजाबाईंची तयारी झाली. 6 वर्षाच्या परिचयात गडावरचा प्रत्येक माणूस घरचा बनला होता. विश्वासराव, लक्ष्मीबाई यांसारखी माणसे सोडून जात असता आतड्यात पीळ पडत होता. गडावरच्या साऱ्या माणसांना जिजाबाईंनी शिवाजीच्या हस्ते देणग्या दिल्या. चांगल्या मुहूर्तावर लक्ष्मीबाईंनी जिजाऊंची ओटी भरली. भरल्या मनाने जिजाबाईंनी शिवाजीसह शिवाईचे दर्शन घेतले आणि विश्वासराव, लक्ष्मीबाईंनी त्यांना निरोप दिला.